आमदार अनुराधाताई चव्हाण यांची जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत अँब्युलन्स सेवेला सदिच्छा भेट। फुलंब्री तालुक्यातील आमदार माननीय अनुराधाताई अतुल चव्हाण यांनी दिनांक 18 रोजी गुरुवारी जन्म संस्थान नानीज धाम मार्फत पाल फाटा येथील विनामूल्य अँब्युलन्स सेवेला भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नानीज धाम तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेने या सेवेला प्रारंभ झाला असून राज्यातील 10 राष्ट्रीय महामार्गावर एकूण 53 रुग्णवाहिका मोफत सेवा देत आहेत। आतापर्यंत या उपक्रमामधून 28,192 हून अधिक अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यामध्ये यश आले आहे। यापैकी 8 अँब्युलन्स छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कार्यरत असून अपघातग्रस्तांसाठी जातपात धर्म न पाहता अतिशय तातडीने आणि जीवनदायी सेवा पुरवत आहेत। या कार्यक्रमामुळे समाजहितासाठी एक अनुकरणीय आदर्श निर्माण झालेला आहे। यावेळी फुलंब्री तालुक्याचे सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। तालुका दक्षता अधिकारी सोमनाथ काळे, तालुका सेवा समिती अध्यक्ष राजू बनकर, तालुका युवा अध्यक्ष डॉक्टर पवन वैष्णव, प्रसिद्धी प्रमुख उमाकांत ढेगे, सामाजिक उपक्रम प्रमुख युमराज राऊतराय, सुरेंद्र थोरात, विठ्ठल कापसे आदी मान्यवर उपस्थित होते। डीएसपी न्यूज लाईव्ह छत्रपती संभाजीनगर उपजिल्हा प्रतिनिधी निलेश मिरगे। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज नानीज यांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि त्यांपैकी एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मोफत ॲम्ब्युलन्स सेवा। त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या 53 ॲम्ब्युलन्स महामार्गावर कार्यरत आहेत, सेवा देत आहेत आणि आपल्या या फुलंब्री तालुक्यामध्ये सुद्धा 3 वर्षापासून त्यांची ॲम्ब्युलन्स सेवा इथे चालू आहे आणि मोफत सेवा ॲम्ब्युलन्सची या माध्यमातून दिल्या जात आहे। आणि जेव्हा रस्त्यावर अपघात होतात तर त्या गोल्डन आवरमध्ये जर पेशंट दवाखान्यामध्ये पोहोचला तर त्याचे प्राण 100% वाचू शकतात। त्यामुळे ही जीवनदान देण्याची महत्त्वपूर्ण सेवा या माध्यमातून इथे होत आहे। मी या संपूर्णच परिवाराचे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी माऊली असेल, त्यांचा संपूर्ण भक्त परिवार असेल, या सर्वांचे खूप खूप मनापासून अभिनंदन करते, त्यांचे आभार व्यक्त करते। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।